वेदामध्ये तंत्रामध्ये शाबर तंत्रामध्ये लाखो प्रकारचे मंत्र सांगितलेले आहेत। नक्की कोणत्या देवता किंवा कोणते मंत्र कलियुगामध्ये सिद्धिप्रद असतात याची स्वतंत्र यादी सुद्धा तंत्रशास्त्रामध्ये दिली आहे। यामध्ये नामस्मरणाचा कोणताही संबंध नाहीये। नामस्मरण हा भक्ती मार्गातला प्रकार, कोणत्याही देवतेचं नामस्मरण तुम्ही करू शकता, परंतु काही विशिष्ट मंत्रांची साधना करण्यासाठी काही मंत्र कलियुगात त्वरित सिद्ध होतात असं सांगितलंय। त्यामध्ये प्रामुख्याने नृसिंह देवतेचा एकाक्षर मंत्र, 3 अक्षरी मंत्र, अनुष्टुप छंदातला मंत्र, कार्तवीर्य अर्जुनाचा एकाक्षर मंत्र आणि अनुष्टुप छंदातला मंत्र, त्याचप्रमाणे भैरव, क्षेत्रपाल, यक्षराज कुबेराचा मंत्र, गोपाल मंत्र, गजवक्त्र म्हणजे गणपतीचा मंत्र त्वरित सिद्धीस जातात सांगितलेले। त्याचप्रमाणे मातंगी, शबरी, तारा, कर्ण, पिशाचिनी हे जे मंत्र आहेत, नंतर वामा काली, नील सरस्वती, त्रिपुर सुंदरी असे अनेक प्रकारचे मंत्र दिलेले आहेत शास्त्रामध्ये, जे कलियुगामध्ये त्वरित सिद्धीस जातात। तर ते मंत्र योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण जपू शकता। आता इथे अनेक दर्शक आम्हाला असं विचारतील की तुम्ही नुसतीच यादी सांगताय पण मंत्र तर सांगत नाही आहात। तर याच्यामध्ये कोणत्या मंत्राचा अधिकारी कोण आहे, अनधिकारी कोण आहे हे जोवर लक्षात येत नाही तोवर मंत्राचा उपदेश असा इंटरनेटवर करता येत नसतो। त्यामुळे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे जे कलियुगातले इष्टप्रद मंत्र आहेत त्याचा आपण अनुभव घेऊ शकता।